एवा अकॅडमी MPSC UPSC या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण GS पेपर 4 इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड या विषयामधला एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे एन्व्हायरमेंटल एथिक्स, पर्यावरण नीतिमत्ता. मित्रांनो, पर्यावरण नीतिमत्ता ही एक महत्त्वाची ब्रांच आपल्याला दिसेल नीतिशास्त्राची. त्याच्यामध्ये काय होतं की वी स्टडी दी मोरल रिलेशनशिप बिटवीन ह्युमन बीइंग्स अँड दी एन्व्हायरमेंट. सो मध्ये राईट, सो इट स्टडीज द इथिकल क्वेश्चन. ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल इथिक्समध्ये काय स्टडी करतो आपण, कशाचा अभ्यास करतो? इट स्टडीज द इथिकल क्वेश्चन्स, जसे की द इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे माणसाचं आणि एन्व्हायरमेंटचं जे इंटरॅक्शन होतं राईट, ह्या इंटरॅक्शनमधून, या परस्पर संवादातून निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नाचा अभ्यास आपण ज्याच्यामध्ये करणार आहोत त्याला आपण एन्व्हायरमेंटल इथिक्स असे म्हणतो, किंवा पर्यावरण नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र असे म्हणतो राईट. सो याच्यामध्ये बघा, मानवावरती पण काय एक मोरल ऑब्लिगेशन आहे, मानवाची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू कॉन्झर्व आणि प्रोटेक्ट दी नेचर. आपल्याला माहिती आहे, निसर्ग जर आपण प्रोटेक्ट केला नाही, कॉन्झर्व केला नाही, तर त्याचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या माध्यमामध्ये, वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये दिसते राईट. सो एन्व्हायरमेंटल व्हॅल्यूज काय आहे, पर्यावरणीय मूल्य कुठले कुठले आहे याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंटल इथिक्सशी संबंधित आहे. यात मित्रांनो बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आपण SDG गोल्समध्ये पण बघतो, 17 SDG गोल्स, 169 टार्गेट्स राईट. कॉन्झर्वेशनमध्ये आपल्याला दिसेल संवर्धन आपण करायला पाहिजे, को एक्झिस्टन्स, सह अस्तित्व असायला पाहिजे आपलं मानवाचं आणि एन्व्हायरमेंटचं को एक्झिस्टन्स, किंवा बाकीच्या जेवढ्या बी फ्लोराज आणि फाउनाज आहे त्याचं को एक्झिस्टन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त होलिस्टिक अप्रोच, सर्वांगीण दृष्टिकोन असणं खूप महत्त्वाचं आहे राईट. ओके, सो एन्व्हायरमेंटल इथिक्स इज रिलेटेड टू ऑल दीज व्हॅल्यूज. ओके सर, जर याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं ना मित्रांनो, डिफॉरेस्टेशन आपल्याला याचं एक्झाम्पल दिसेल. जर आपण डिफॉरेस्टेशन केलं, झाडांची कटिंग केली राईट, ओके, झाडांची तोड केली, जंगल तोड केली, यांनी काय होणार आहे, पर्यावरणाचा जो एक समतोल आहे तो बिघडून जाणार आहे. आणि हा समतोल जर बिघडला, त्याचे इथिकल कन्सर्न्स, एक नैतिक कन्सर्न राईट, ते आपल्याला रेज होणार आहे. जसे की जर झाडे तोडले तर बायोडायव्हर्सिटी जी असते आपली ती काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्राणी असो, झाडं असो, ते लॉस होऊन जातील. याच्या व्यतिरिक्त याचा इम्पॅक्ट कशावर होईल, क्लायमेट चेंजवरती. म्हणजे क्लायमेट चेंज झालं तर टेम्परेचर, तापमान वाढेल, तापमान वाढलं तर जे आपले ग्लेशियर्स आहे ते मेल्ट होतील, आणि ते जर मेल्ट झाले तर आपल्या समुद्राची पातळी, पाण्याची पातळी वाढेल. आणि इव्हन इंडिजिनियस कम्युनिटीज जे आहे, ज्या ह्या फॉरेस्टवरती डिपेंड असतात, ज्या फॉरेस्टची पूजा करतात, जंगलाची पूजा करतात, त्या सगळ्यांवरती काय होणार, याचा इम्पॅक्ट होणार. म्हणजे हे सगळे याच्यामध्ये काय आहे, इथिकल कन्सर्न्स आपल्याला दिसतात. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.